कोकण विदर्भात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे। मराठवाड्यासह काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलाय। शेतकऱ्यांसाठी आली आता धक्कादायक बातमी। हो शेतकरी बांधवांनो, बघा, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तो तर दिवस आला आहे। म्हणजे की मान्सून सध्या केरळमध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये आता येतच आहे। बघा, अगदी 2च तासामध्ये मान्सूनचे आगमन हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी जवळपास शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा आता मिळणार आहे। आणि या ठिकाणी परंतु शेतकरी बांधवांनो, बघा, काही असा भाग आहे जेथे मोठे गारपीट सुद्धा होणार आहे आणि हे 20 जिल्हे झोडपून निघणार आहे। एवढा मोठा पाऊस आता येणार आहे। वादळी वारा आणि पावसाच्या संदर्भात सर्वात मोठी आणि डेंजर बातमी हवामान खात्याकडून आता देण्यामध्ये आली आहे। कारण की ऐन पावसाळ्यामध्ये गारपिटीचा इशारा हवामान खात्याकडून दिला आहे। बघा, अगदी या ठिकाणी 2च तासामध्ये मान्सून सध्या महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहे। परंतु बघा, आता या ठिकाणी काही असा विपरीत परिणाम घडत आहे की 20 जिल्हे आता झोडपून निघणार आहे आणि त्यानंतर काही असे जिल्हे आहे जिथे गारपीट सुद्धा होणार आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या 700 किलोमीटर लांबीचा महाकाय काळा ढगामुळे पुढील काही तासामध्ये महाराष्ट्रामध्ये 20 जिल्ह्यावर निसर्गाचा मोठा कोप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे काही असे महाराष्ट्रामधील जिल्हे आहेत जिथे गारपीट सुद्धा होऊ शकते। आणि बघा, संपूर्ण भारत देश जो काय आहे, बघा, येथे मान्सूनचं आगमन आता या ठिकाणी जवळपास झालेलंच आहे आणि गारपीट या ठिकाणी काही ठिकाणी होत आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, बघा, आज कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये गारपीट या ठिकाणी जवळपास होऊ शकते आणि कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। बघा, आता या ठिकाणी सरकारने यादीच देऊन टाकली जेथे गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि काही ठिकाणी जोरामध्ये पाऊस देखील पडणार आहे। विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आता पडेल। निसर्गाच्या या रौद्रापुढे, बघा, आता निसर्गाचं हे जे काय रूप आहे यापुढे कुणाचंही चालणार नाही आणि या पावसामुळे जुनी झाडे मोडून पडू शकतात आणि घरांचे पत्रे सुद्धा उडून जाण्याची भीती आहे। या संकटाच्या काळामध्ये सर्वात पहिला तडका महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला बसणार आहे। बघा, यामध्ये कोल्हापूर आणि सातारा, बघा, या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे। आता कोल्हापूर आणि सातारा या भागामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची दिलासादायक किंवा धक्कादायक सुद्धा बातमी म्हणावी लागेल। कारण हे पाऊस, बघा, कसल्याही प्रकारे मान्सून आधारित पाऊस नाही तर हा वादळी पाऊस या ठिकाणी निर्माण झालेला आहे। बघा, मान्सून दाखल होऊन वादळी पाऊस या ठिकाणी येत आहे। बघा, कोल्हापूर आणि सातारामध्ये काहीच या ठिकाणी तासामध्ये आता मुसळधार या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होणार आहे। ढगफुटीसारखा पाऊस पडू शकतो। तर सातारा जिल्ह्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा देखील वर्षाव होण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजीराव डक यांनी आता महत्त्वाची अशी अपडेट दिली आहे। तर मग आता पुढील जिल्हा सुद्धा पाहणं गरजेचं आहे की ज्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो। तर बघा, पुढील 3 तासानंतर पावसाचा हा हाहाकार अधिक तीव्र होणार असून पुणे जिल्ह्यात, बघा, चक्क बर्फाचे गोळे सुद्धा आकाशामधून कोसळताना पाहायला मिळणार आहे। मग आता हा बर्फाचे गोळे कसं काय येणार, तर बघा, याचे कारण देखील शास्त्रज्ञांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले। विजेच्या कडकडाटात इतका भीषण असेल की ज्यामुळे जमिनीतले हादरे बसतील। बघा, पुणेकरांनी या काळामध्ये सुरक्षित स्थळी आश्रय घेणं गरजेचं आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रामधील खानदेश भागामध्ये, बघा, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना उद्या वादळी वाऱ्याचा जबरदस्त फटका बसण्याची शक्यता आहे। बघा, येथे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी होणार असं डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आलं। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता। पुढील काही तास महाराष्ट्र राज्यासाठी धोक्याचे आहे। कारण की बघा, मान्सूनचं आगमन अगदी 2च तासामध्ये होऊन जात आहे आणि बघा, संपूर्ण मान्सून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रवेश करीत आहे। परंतु त्यासोबत एक मोठा काळा ढग जवळ येत आहे। त्यामुळे अशी भीषण परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे।
हवामान तज्ज्ञांच्या मते गेल्या 15 वर्षामध्ये अशी भयंकर परिस्थिती कधीच पाहायला मिळाली नव्हती. बघा, पावसाळ्यामध्ये कधीच मुसळधार पाऊस या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये झाला नव्हता. परंतु बघा, आता नेमकं काही असा प्रकार झाला आहे. सॅटेलाईटच्या फोटोनुसार ढगांची ही साखळी जमिनीच्या दिशेने वेगाने खाली येत आहे. यामध्ये धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. जुने पत्रे असलेल्या घरांना आणि कच्च्या बांधकामांना यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आता सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. तुम्ही जर फळबागायतदार शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील धक्कादायक बातमी म्हणावी लागेल. कारण की बघा, तुमचे झाडे सुद्धा कोसळण्याची शक्यता सध्या निर्माण होत आहे. कारण की हा पाऊस कसल्याही प्रकारे नैसर्गिक पाऊस नाही. बघा, मान्सून तर आला आहे, परंतु चक्रीवादळी पाऊस सध्या महाराष्ट्राकडे येत आहे. बघा, तिसऱ्या टप्प्यामध्ये आता लक्षामध्ये घ्या, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे निसर्गाचा कोप होण्याची चिन्हे सध्या दिसत आहे. आणि लक्षामध्ये घ्या, छत्रपती संभाजीनगर, ज्याला की आपण औरंगाबाद जिल्हा असं देखील म्हणू शकतो, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील या ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यानंतर जालना या जिल्ह्यामध्ये भयानक वादळी पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. प्रशांत महासागरातील सुपर एल्निनो नावाचा जुना शत्रू पुन्हा एकदा जागा झाला असून तो अरबी समुद्रातील वाफेच्या डोंगराला धडकल्याने या ढगांची निर्मिती झाली आहे. यामुळे मराठवाड्यामधील जिल्ह्याला सिमेंटची घरे बघा हादरू शकता असं देखील या ठिकाणी हवामान खात्याच्या माध्यमातून इशारा देण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या की कोणकोणते असे भाग आहे जेथे गारपीट पडणार आणि कोणकोणते असे जिल्हे आहे जिथे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता बघा, मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांचा जर काय विचार केला तर बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 24 तासामध्ये पावसाचा मोठा आकार या ठिकाणी माजणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाऊस होणार आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला या ठिकाणी पेरणीजोगा पाऊस येणाऱ्या अगदी या ठिकाणी 3 ते 4 तासांमध्ये हा पाऊस पडणार आहे. परंतु सर्वात जास्त पाऊस हा रात्री पडणार आहे. बघा, परिस्थितीमुळे हैराण झाले आता या ठिकाणी शेतकरी. सूर्य पूर्णपणे ढगांच्या आड या ठिकाणी गायब होताना दिसणार आहे आणि अंधार पडल्यासारखं वातावरण या ठिकाणी निर्माण होणार आहे. बीड आणि धाराशिवमधील शेतकऱ्यांनी बघा आपले पीक, विशेष कांदा आणि हरभरा, म्हणजे की लक्षामध्ये घ्या, काही शेतकरी असे देखील आहे जे की या ठिकाणी पावसाच्या तोंडाला म्हणजे की खूप उशिरा हरभरा लावतात, तर त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी म्हणावी लागेल. परंतु भरपूर असे शेतकरी आहेत ज्यांचा आतापर्यंत हरभरा सहसा राहतच नाही. बघा, आता पुढील जिल्हासुद्धा पाहणं गरजेचं आहे, म्हणजे की ज्या भागामध्ये या ठिकाणी खूप पाऊस पडणार आहे. तर आता लक्षपूर्वक बघत चला, विजेच्या कोसळण्याच्या बघा घटनांमध्ये वाढ देखील होणार आहे असे संकेत सध्या दिसत आहे. लातूर आणि परभणी या जिल्ह्यात विशेष या ठिकाणी खबरदारी घ्यायला सांगितलं आहे. हिमालयातील थंड हवा आणि अरबी समुद्रातील आर्द्रता एकत्र आल्याने विजांचे लोळ कोसळण्याची शक्यता आहे. लातूर आणि परभणीतील नागरिकांनी विजेच्या खांबापासून आणि झाडापासून दूर राहावे. लक्षामध्ये घ्या, जर तुम्ही शेतकरी असाल आणि जर का तुम्ही शेतामध्ये उभे असाल तर झाडाखाली अजिबात उभे राहू नका, कारण की झाडावर वीज पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आली आहे. तर तुम्हाला नेमकं काय करायचं, तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या घराचा आश्रय घ्यायचा आहे. बघा, नाहीतर मग या ठिकाणी तुम्हाला जो काय तुमचं शेत आहे त्याच्या मध्यभागी उभे राहायचं आहे. कारण की बघा, झाडाखाली थांबणे हे या ठिकाणी धोकादायक असणार आहे. हवामान खात्याने हे आता स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा, 700 किलोमीटर लांबीचा हा ढग उत्तर महाराष्ट्राकडून पुढे सरकत असताना वाटेत समुद्रातून आर्द्रता शोषून घेत आहे, ज्यामुळे त्याची ताकद
दुपटीने या ठिकाणी वाढत आहे. याचा परिणाम हिंगोली आणि नांदेड या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळणार. जर तुम्ही हिंगोलीमधून असाल किंवा या ठिकाणी नांदेडमधून जर काय असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी म्हणावी लागेल. या भागामध्ये पाऊस पडणार नाही तर जणू का आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण होईल, ज्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानकच आता या ठिकाणी वाढ होणार आहे. बघा, पहिल्यापासून या ठिकाणी तुम्ही अनेक अशा अपडेट ऐकले असतील की यावर्षी मान्सून म्हणजे की बघा जवळपास या ठिकाणी उशीर झाला आहे मान्सूनला येण्यामध्ये, परंतु पाऊस देखील कमी प्रमाणामध्ये पडणार असं सांगण्यामध्ये येत होतं. परंतु लक्षामध्ये ठेवा, तो मान्सूनचा पाऊस आहे आणि हे चक्रीवादळ आहे. चक्रीवादळ कधी आणि कोठूनही येऊ शकते, परंतु मान्सूनचा जो काय नैसर्गिकरित्या पडणारा पाऊस आहे तो यावर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, हिंगोली आणि नांदेडमधून तुम्ही असाल तर तुम्हाला चांगलाच दिलासा तर मिळत आहे. त्याचनंतर अकोला आणि बुलढाणा बघा, या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी खूप गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भांच्या जिल्ह्यामध्ये संकटाचे सावट असून सध्या या ठिकाणी वातावरण खूपच भीतीदायक आहे. या भागामध्ये बघा, आता लक्षामध्ये घ्या, मागे उन्हाची उष्णतेची लाट असतानाच होणाऱ्या या बदलामुळे निसर्गाचे भयानक स्वरूप आता समोर येत आहे. बघा, अकोला आणि बुलढाण्यातील भयानक बघा ही स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी जो काय ठिकाणी काही असे शेतकरी आहे ज्यांचे पीक आहे आणि काही शेतकऱ्यांचे गहूसुद्धा आतापर्यंत राहिलेले आहे, अशा शेतकऱ्याचे मात्र नुकसान नक्कीच होऊ शकते. त्याचनंतर विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा काळे कुट्ट ढग दाटून आल्याचे पाहायला मिळत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने केवळ या ठिकाणी झाकून उपयोग नाही तर त्यावर काहीतरी वजनदार वस्तू ठेवावी. भंडारा आणि गोंदियातील पशुधन मालकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना झाडाखाली किंवा कच्च्या गोळ्यामध्ये बांधू नका, तर त्यांना इमारतीच्या आडोशाला न्यावे असा इशारा सुद्धा हवामान खात्याच्या माध्यमातून दिला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, हे चक्रीवादळ नेमकं कसं निर्माण झालं तर बघा, हे चक्रीवादळ निसर्गानुसार या ठिकाणी निर्माण होतच असतं, तुम्हाला माहीत आहे. परंतु त्याचा कोप या ठिकाणी या 20 जिल्ह्यामध्ये जवळपास येणार आहे. आता बघा, पुढील जिल्हासुद्धा पाहणं गरजेचं आहे. कोकण किनारपट्टीवर देखील हे वादळ धडकण्याची शक्यता असून रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये समुद्राला मोठे उधाण येऊ शकते. मुंबईच्या किनारपट्टीवर वादळ धडकल्यानंतर रत्नागिरी आणि रायगडमध्ये वादळापूर्वीची शांतता अनुभवायला मिळणार आहे. त्यानंतर अचानक पावसाला सुरुवात होणार आहे. बघा, समुद्र किनारे राहणाऱ्या नागरिकांना या काळामध्ये घराबाहेर पडणे नक्कीच टाळावं लागणार आहे, कारण की हा पाऊस या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस आहे जो की अगदी काहीच तासांमध्ये येत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघून घ्या, शेवटी वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांना सुद्धा गारपीट आणि पावसाची शक्यता सांगण्यामध्ये आली. हवामान विभागाच्या हायटेक कंट्रोलमधून परिस्थिती सतत सांगितली जात आहे आणि लक्ष ठेवलं जात आहे. हे संकट मोठे असले तरी सतर्क राहिल्यास आपण आपले होणारे नुकसान कमी करू शकतो. ही माहिती केवळ हवामान तज्ज्ञांच्या अंदाजावर अवलंबून असेल. बघा, आणि अधिकृत माहितीसाठी सरकारी रेड अलर्टकडे लक्ष ठेवा आणि सुरक्षित राहा. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार असं तर सांगण्यामध्ये आलं, परंतु पुढील हवामान अंदाज अशाच प्रकारे जर तुम्हाला पुढे देखील जाणून घ्यायचा असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद. सुरक्षित राहा.